शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. नुकतीच फडणवीस यांच्यासोबत झालेली ठाकरे गटाची भेट यावर प्रतिक्रिया देताना नरेश म्हस्के यांनी ही भेट देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारलेली नाही असं सांगितलं. उद्धव आणि आदित्य यांचा इतिहास असाच आहे. आधी टीका करायची आणि नंतर त्याच नेत्यांच्या भेटीला जायचं. म्हस्के यांनी ठाकरेंच्या राजकीय भूमिकांवरही प्रश्न उपस्थित केला. शरद पवारांवर टीका करून नंतर त्यांची भेट घेतली. सोनिया गांधींवर टीका करून त्यांच्या पायाशी गेले आणि आता फडणवीसांवर टीका करून त्यांची भेट घेतली. काही दिवसांनी एकनाथ शिंदेंनाही भेटायला येतील असा टोलाही त्यांनी लगावलाय. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या ढासळत्या स्थितीकडे लक्ष वेधलं. बुडायला लागलेली माणसं कोणाला तरी आधार शोधत असतात. मिठी नदीच्या गाळात दिनू बुडाला आहे, तो दिनू आता त्यांना घेऊन बुडणार आहे, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली. खासदार म्हस्के यांनी सामना वृत्तपत्रातील मुलाखतीचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंच्या विधानावर टीका केली. पक्ष संपायला आलाय तरीही उद्धव ठाकरे अजूनही अहंकारात बोलत आहेत. त्यांच्या पक्षाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणतात, मी पुन्हा येईन, परंतु कोणत्या पक्षातून येईन हे माहीत नाही. हेच त्यांच्या पक्षाची सध्याची अवस्था स्पष्ट करते. सगळे सोडून जात आहेत, थोडी तरी पक्षाची काळजी घ्या, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी लगावलाय. या टीकेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं असून ठाकरे गटानं यावर काय प्रत्युत्तर द्यावं याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय. आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे, तर तुम्ही कसं पाहता? शिंदेंच्या शिवसेनेला झटका असं म्हटलं जाते. बघा, अशी भेट झाली की नाही अजूनही देवेंद्रजींनी त्यात दुजोरा दिलेला नाही आहे. पण आपणास माहिती आहे की आत्तापर्यंत हा इतिहास आहे आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे यांचा. शरद पवारांवरती टीका केली, शरद पवारांना भेटायला गेले. सोनिया गांधींवरती टीका केली, सोनिया गांधींना भेटायला गेले. देवेंद्रजींवरती टीका केली, आता देवेंद्रजींना भेटायला गेले. काही दिवसांना एकनाथ शिंदेवर टीका करतायत, त्यांना भेटायला येणार आहेत. काय माहितीये का, बुडणारा माणूस आहे तो आधार तो शोधतो ना. मिठीचा गाळ, आता गाळामध्ये हे बुडाले. राबोडे येथील सामाजिक कार्यकर्ते जमील शेख हत्याकांडाचा फेरतपास करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हा विषय डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी अधिवेशनात मांडला होता, त्यामुळेच फेरतपास प्रक्रिया सुरू झालीय. त्याबद्दल जमील शेख यांच्या मुली जोबिया आणि जायरा यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची निवासस्थानी भेट घेऊन आभार व्यक्त केले. डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आमच्यासाठी लढत असल्यानेच न्याय दृष्टीपथात आला आहे, असं या मुलींनी सांगितले. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ऋणनिर्देश व्यक्त केले आहेत. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्याकडेच त्यांनी हे पत्र सोपवलं असून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे आभार पत्र द्यावं अशी विनंती केली आहे. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतल्यानंतर जोबिया आणि जायरा यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत आम्हाला न्याय देण्यासाठी संघर्ष केला, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी 18 जुलै 2025 रोजी विधानसभेत केलेल्या भाषणात जमील शेख यांच्या हत्येचा फेरतपास करण्याची घोषणा केल्याचं सांगितलं. तसंच शेख कुटुंबियांना न्याय देण्यास आपण बांधील असून योग्य तपास करून फडणवीस यांनी न्याय देऊ असं भाष्य केले. त्याबद्दल आम्ही बहिणी आणि आमच्या आई त्यांचे आणि विषय पटलावर आणणारे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे मनापासून आभार मानतो असं सांगितलं. आम्हाला लढण्याची प्रेरणा वैभवी संतोष देशमुख हिच्याकडून मिळालीय. मुख्यमंत्र्यांनी आमचा आक्रोश पाहून फेरतपासाचा निर्णय घेतला, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असं नमूद करून त्यांनी नव्यानं होणारी ही चौकशी आणि तपास हा चांगला अधिकाऱ्यांच्या हाती द्यावा, जेणेकरून ते कोणत्याही आमिषाला किंवा कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण पैसा आणि राजकीय दबाव हे बरंच काही करून जात असतात. आता ज्यांच्याकडे तपास काम आहे त्या दिलीप पाटील यांनी करोडो रुपये उकळले. त्यांनी तपास भरकोटला असल्याचंही त्यांनी सांगितलं. तपास अधिकारी दिलीप पाटील अनेक पुराव्यांना बगल देऊन आरोपपत्रांमध्ये आरोपींना साह्यभूत ठरणाऱ्या गोष्टी करून ठेवल्या आहेत, असंही वकील सांगत आहेत. परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, त्यामुळे न्याय करत असताना योग्य त्या अधिकाऱ्यांच्या हाती तपासाची सूत्र द्याल याबद्दलच आम्हाला खात्री आहे, असंही त्यांनी सांगितलं.
ठाण्यातील इंदिरानगर भागात बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी वन विभागाला केली असून तसं निवेदन त्यांनी येऊर येथील वनक्षेत्रपाल यांना दिलं आहे. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 15 इंदिरानगर कब्रस्तान हनुमान नगर परिसरात 3 दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढलाय. तसंच ही दाट वस्ती असल्यानं लहान मुलं नागरिकांचा वावर जास्त प्रमाणात होत असतो. हा परिसर झोपडपट्टीमय असल्यानं बऱ्याच नागरिकांच्या घरात शौचालय नसल्यानं नागरिक रात्री शौचालयाचा वापर करण्याकरिता बाहेर जातात. या बिबट्यानं परिसरातील कुत्र्यालाही उचलून घेऊन गेला आहे. त्या कारणाने परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. ही बाब फार गंभीर असून बिबट्यानं परिसरातील कोणत्याही नागरिकावर हल्ला केल्यास नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या घटनेकडे वनविभागानं गांभीर्यानं विचार करून बिबट्याला ताब्यात घेण्याकरिता तातडीनं आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. गेले 2-3 दिवसापासून इंदिरानगरमध्ये एक बिबट्या परिसरामध्ये फिरतोय, त्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरलेली आहे. आज निवेदन दिले, तुम्ही काय? हो, त्या संदर्भातच मी वन विभागाला आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. माननीय आपले संजय गांधी उद्यान वनक्षेत्र यांचे जे वनक्षेत्रपाल आहेत सुरोशे साहेब, ते ऍक्च्युली या ठिकाणी आता नाहीये, ते बोरिवलीला मीटिंगसाठी गेलेले आहेत. मी निवेदन त्यांच्या असिस्टंटकडे सादर केलेलं आहे.